गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल फक्त DNA कॉमर्ससोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे 12वी कॉमर्समध्ये शिकणाऱ्या आणि HSC बोर्डाची परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अकाउंटन्सी हा विषय अगदी मोफत फक्त आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून दिला जात आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या चॅनलला कनेक्ट होऊन तुमचं अकाउंटन्सी अगदी चांगल्या प्रकारे शिकू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, आपली पहिली लेक्चर सिरीज चालू आहे ज्याच्यामध्ये आपण टॉपिक शिकत आहोत पार्टनरशिप फायनल अकाउंट. या टॉपिकचे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडचे भरपूर प्रॉब्लेम आपले झाले आणि आजपासून आपण फिक्स कॅपिटल मेथड म्हणजे करंट अकाउंट ज्याच्यामध्ये बनवावा लागतो ती मेथड आजपासून आपण सुरू करत आहोत. या मेथडचा पहिला प्रॉब्लेम आज आपण या ठिकाणी सॉल्व्ह करून घेणार आहोत. प्रॉब्लेम तुम्हाला स्क्रीनवर दिसतच आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चांगल्या प्रकारे समजून घ्या की फिक्स कॅपिटल मेथड करंट अकाउंट असताना आपण कसा प्रॉब्लेम सोडवणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम सोडवण्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन आलेला असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करत चला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा, कारण आम्ही तुमच्यासाठी काम करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, DNA कॉमर्स फक्त तुमच्यासाठी अवेलेबल करून दिला जात आहे. इथं तुम्ही कनेक्ट व्हा आणि अकाउंटन्सीची जर्नी एन्जॉय करा. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रॉब्लेम बघूया की मेसर्स सुदर्शन ट्रेडर्स इन पार्टनरशिप फर्म इन विच राम अँड कृष्णा आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इक्वली. सुदर्शन ट्रेडर्स नावाची पार्टनरशिप फर्म आहे ज्याच्यामध्ये राम आणि कृष्णा नावाचे पार्टनर्स काम करतात आणि त्यांचा रेशो इक्वल आहे. इक्वल म्हणजे 1:1. मग इक्वल रेशोला अंडरलाईन करा. ट्रायल बॅलन्स दिला जातो आपल्याला माहितीच आहे आणि ॲडजस्टमेंट दिले जातात. आपण सगळ्यात अगोदर काय करूया, ॲडजस्टमेंटला स्टार करूया आणि ज्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे त्यांना आपण बघूया. स्टॉकची ॲडजस्टमेंट ही क्लोजिंग स्टॉकची असते, तिला आपण डायरेक्ट सोडवणार, तिला स्टार करायची गरज नाही. राम इज अलाउड अ सॅलरी ₹6,000 अँड कृष्णा इज अलाउड अ कमिशन ॲट 3% ऑन नेट सेल. आता बरेच विद्यार्थी म्हणणार सर सॅलरी आणि कमिशनवर ॲडजस्टमेंट आहे, मग सॅलरी आणि कमिशनला स्टार करूया. अजिबात नाही. पार्टनरला सॅलरी दिली आणि पार्टनरला कमिशन दिलं तर पार्टनरला सॅलरी आणि पार्टनरला कमिशन जर दिलं तर ट्रायल बॅलन्समध्ये जी सॅलरी आणि जी कमिशन तुम्ही बघताय त्याच्यावर ॲडजस्टमेंट सोडवायची नाही. पार्टनरची सॅलरी आणि पार्टनरचे कमिशन सेपरेट सोडवायचे. मग याला स्टार करायची गरज नाही, हे आपण सेपरेट सोडवणार. इंटरेस्ट ऑन पार्टनर कॅपिटल, कॅपिटलवर इंटरेस्ट ही सुद्धा एक नवीन ॲडजस्टमेंट आहे जी कॅपिटलशी संबंधित असते, करंट अकाउंटशी संबंधित असते. ही पण ॲडजस्टमेंट तुम्ही डायरेक्ट सोडवा, त्याला स्टार करायची गरज नाही. पार्टनरच्या कॅपिटलवर इंटरेस्ट काढणार आपण. डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी, प्लांट अँड मशिनरीला स्टार करा. प्लांट अँड मशिनरी इथं दिलेली आहे, तिला स्टार करा. त्याच्यानंतर ₹3,000 फ्रॉम आवर कस्टमर इज नॉट रिकवरेबल. आपला एक कस्टमर आहे ज्याच्याकडून ₹3,000 रिकवर होत नाही, वसूल होत नाही, म्हणजे ते बुडणार आहे. बुडणार म्हणजे बुडीत कर्ज, बुडालेले पैसे, त्याला आपण बॅड डेट्स म्हणतो. म्हणजे ही बॅड डेट्सची ॲडजस्टमेंट आहे. म्हणजे बघा, बॅड डेट शब्द न देता असं पण विचारू शकतात. तर एखाद्या कस्टमरकडून जर अमाऊंट मिळाली नाही, वसूल झाली नाही, रिकवर झाली नाही तर ती बॅड डेट्सची ॲडजस्टमेंट आहे. बॅड डेट्स म्हणजे आपण सोडवणार सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्सला स्टार करा. प्रीपेड इन्शुरन्सला स्टार करा. या व्यतिरिक्त ट्रायल बॅलन्समध्ये ॲडजस्टमेंटमध्ये दिल्या जातात, त्याला हिडन ॲडजस्टमेंट म्हणतो आपण. ट्रायल बॅलन्समध्ये डेट, मंथ, इयर किंवा पर्सेंटेज हे शब्द तिथं दिले जातात. तर इथं बघा, गव्हर्नमेंट बॉन्डच्या अगोदर पर्सेंटेज आलेले आहे. मग पर्सेंटेज जर आले तर ती ॲडजस्टमेंट आहे, याचा अर्थ त्याचे 2 इफेक्ट करावे लागतील. मग गव्हर्नमेंट बॉन्डला स्टार करा, त्याचे पण 2 इफेक्ट करायचे आहे. तर या पद्धतीने या साऱ्या ॲडजस्टमेंट आपण सोडवणार. आता सगळ्यात महत्त्वाचं, कोणत्या मेथडनुसार प्रॉब्लेम सोडवायचा, फिक्स कॅपिटल का फ्लक्च्युएटिंग कॅपिटल. तर मी तुम्हाला दरवेळेस सांगतो, ट्रायल बॅलन्स बघायचं, फक्त बघायचं. करंट अकाउंट असेल तर करंट अकाउंट बनवायचं, करंट अकाउंट नसेल तर करंट अकाउंट नाही बनवायचं. मग इथं बघा, करंट अकाउंट दिलं आहे ट्रायल बॅलन्समध्ये. ट्रायल बॅलन्समध्ये विद्यार्थी मित्रांनो जर करंट अकाउंट आला तर तुम्हाला करंट अकाउंट बनवावा लागेल. मग करंट अकाउंट बनवावा लागेल याचा अर्थ ज्या मेथडमध्ये आपण करंट अकाउंट बनवतो त्याला कोणता मेथड म्हणतात, फिक्स कॅपिटल. म्हणजे कॅपिटल फिक्स राहतो, कॅपिटलमध्ये आपण काहीच ॲडलेस करत नाही, कॅपिटल फिक्स. आणि सगळे जे कॅपिटलमध्ये बदल होणार, ॲडलेस जे होतात ते सगळे करंट अकाउंटला रेकॉर्ड करतात. म्हणजे आपण या मेथडमध्ये आता ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट या व्यतिरिक्त अजून काय बनवणार, करंट अकाउंट सुद्धा बनवणार. तर इथं मी बनवून ठेवलेलं आहे. करंट अकाउंट हा पार्टनरचा असतो विद्यार्थी मित्रांनो, म्हणून पार्टनरचं करंट अकाउंट बनवायचं. नाव देताना पार्टनर करंट अकाउंट आणि 2 पार्टनर आहे राम कृष्णा. तसंच क्रेडिटला पण 2 पार्टनरचे नाव लिहा, राम आणि कृष्णा. इथं तुम्ही बघू शकतात, राम आणि कृष्णा. या पद्धतीने करंट अकाउंट आपण तयार करणार. करंट अकाउंट तुम्ही 7-8 ओळीचं बनवत चला, जास्त मोठं बनवायची गरज नाही आहे. आणि बाकीचे आपल्याकडे आहेच, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. आता आपण प्रॉब्लेम सोडूया. ज्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे त्यांना स्टार केलं, त्यांचे करायचे 2 इफेक्ट. ज्यांच्यावर नाही त्यांचे करायचा 1 इफेक्ट. मग बघा, पहिले ओपनिंग स्टॉक. आता डेबिट बॅलन्स, क्रेडिट बॅलन्स इथं असे दिलेले आहे, म्हणजे सेपरेट डेबिट सेपरेट क्रेडिट नाही दिले. तर एक तर तुम्ही सरसकट सोडवा किंवा
अगोदर डेबिट बॅलन्स सोडवा, नंतर क्रेडिट बॅलन्स सोडवा. शक्यतो आपण सरसकटच सोडू म्हणजे तुम्ही कन्फ्यूज होणार नाही. ओपनिंग स्टॉक तुम्हाला माहिती आहे, ओपनिंग स्टॉक ओपनिंग स्टॉक कुठे लिहितो आपण? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. मग ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आपण लिहिणार ओपनिंग स्टॉक. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहा ओपनिंग स्टॉक. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटची सुरुवातच ओपनिंग स्टॉकने होते. टू ओपनिंग स्टॉक. टू ओपनिंग स्टॉक. मग ओपनिंग स्टॉक किती? 36,000. डायरेक्ट आउटरला लिहा 36,000. डेबिट बॅलन्समध्ये दिला तो. आता जे जे अमाऊंट डेबिटमध्ये देतात तुम्हाला नियम सांगितलेले आहे. असं जर ट्रायल बॅलन्स आलं डेबिटमध्ये दिला तर एक्सपेन्सेस किंवा असेट, तर असेट असेल तर असेटला रेकॉर्ड करा किंवा एक्सपेन्सेस असेल तर डेबिटला रेकॉर्ड करा, ट्रेडिंगच्या किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या. मग आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहिलं. आता कॅपिटल क्रेडिटमध्ये आलं. मग क्रेडिटमध्ये आलं तर इन्कम किंवा लायबिलिटी. मग कॅपिटल लायबिलिटी आहे, लायबिलिटीला रेकॉर्ड करा. मग लायबिलिटीला रेकॉर्ड करा कॅपिटल लायबिलिटीची सुरुवातच कॅपिटलने होते, कॅपिटल. आता विद्यार्थी मित्रांनो आपण करंट अकाउंट बनवलं आहे, याचा अर्थ आपण जे कॅपिटलमध्ये ॲडलेस करत होतो आत्तापर्यंत ते कुठं करणार? करंट अकाउंटला रेकॉर्ड करणार. मग कॅपिटलमध्ये ॲडलेस करण्याची गरज नाही, म्हणजे आपल्याला कॅपिटलची जागा पण नाही सोडायची. डायरेक्ट कॅपिटल लिहा राम आणि दुसरा कोण? कृष्णा. जागा पण सोडू नका कारण आपल्याला ॲडलेस काहीच करायचं नाही, आपल्याकडे करंट अकाउंट आहे. मग रामचा 1,60,000 इनरला लिहा राम 1,60,000. कृष्णाचं किती आहे कॅपिटल? 80,000. आणि दोघांची टोटल आउटरला लिहा 1,60 आणि 80 2,40,000. बघा विद्यार्थी मित्रांनो आपण कॅपिटल खाली काहीच जागा सोडली नाही कारण आपण ॲडलेस करणार नाही. जे जे इकडे ॲडलेस होणार ते कुठे रेकॉर्ड होणार? पार्टनर करंट अकाउंटला. त्याच्यानंतर करंट अकाउंट दिलं. आता करंट अकाउंट कुठं रेकॉर्ड करायचं? बरेच विद्यार्थी चुकतात. तर करंट अकाउंट ट्रेडिंग अकाउंटला पण रेकॉर्ड नाही होणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला पण रेकॉर्ड नाही होणार. करंट अकाउंट दिला म्हणूनच करंट अकाउंट बनवलं ना. मग करंट अकाउंट दिलेला असेल तर तो फक्त करंट अकाउंटला रेकॉर्ड करा. मग प्रश्न आहे सर कुठे रेकॉर्ड करू? तर करंट अकाउंटचा बॅलन्स बघायचा, डेबिटमध्ये दिला आहे का क्रेडिटमध्ये दिला. जर करंट अकाउंटचा बॅलन्स डेबिटमध्ये दिलेला असेल तर डेबिटला रेकॉर्ड करा, क्रेडिटमध्ये दिलेला असेल तर क्रेडिटला रेकॉर्ड करा. मग इथं बघा रामचं 8,000 क्रेडिटमध्ये दिलं म्हणजे याचा अर्थ क्रेडिटला रेकॉर्ड करावं लागेल. कृष्णाचं 4,000 डेबिटमध्ये दिला याचा अर्थ डेबिटमध्ये, म्हणजे रामचा एक क्रेडिटमध्ये दिला क्रेडिटला रेकॉर्ड करा, कृष्णाचा डेबिटमध्ये दिला डेबिटमध्ये रेकॉर्ड करा. म्हणजे दोन्ही पार्टनरचे डेबिटला दिले तर दोन्ही पार्टनरचे डेबिटला रेकॉर्ड करा, दोन्ही पार्टनरचे करंट अकाउंट क्रेडिटला दिले तर क्रेडिटला रेकॉर्ड करा. एकाचं डेबिट एकाचं क्रेडिट असं दिलं तर ज्याचं डेबिटला दिलं ते डेबिटला रेकॉर्ड करा, ज्या पार्टनरचं क्रेडिट दिलं ते क्रेडिटला रेकॉर्ड करा. मग पहिले राम क्रेडिटमध्ये आहे तर क्रेडिटला रेकॉर्ड करा. मग करंट अकाउंटच्या क्रेडिटला काय लिहायचं? तो करंट अकाउंटचा बॅलन्स आहे म्हणून लिहिताना बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. आता इथं मुलं लगेच गडबड करतात, राममध्ये लिहून टाकतात. कुणाचा आहे तो? रामचा आहे. कृष्णामध्ये लिहायचं नाही. मग रामच्या कॉलममध्ये 8,000 आणि कृष्णा कॉलममध्ये डॅश. आता कृष्णाचा कुठे दिला? डेबिटला. मग डेबिटला रेकॉर्ड करा. मग इथं लिहा डेबिटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. आता कृष्णाचा आहे, रामला डॅश करा. आणि कृष्णाचं किती आहे बघा, कृष्णाचा करंट अकाउंट आहे 1,00,000. कृष्णाचं करंट अकाउंट किती आहे? 4,000. कृष्णाचं करंट अकाउंट आहे 4,000. बघा एकाचा डेबिटमध्ये दिला होता, ज्याचा डेबिटमध्ये दिला तो डेबिटला रेकॉर्ड करा, ज्याचा क्रेडिटमध्ये दिला तो क्रेडिटला रेकॉर्ड करा. आणि एकदाच रेकॉर्ड करायचं, डबल नाही, ती काय ॲडजस्टमेंट नाही आहे. मग करंट अकाउंट ट्रायल बॅलन्समध्ये जो दिला जातो तो करंट अकाउंटला रेकॉर्ड करायचा, डेबिटचा डेबिटला क्रेडिटचा क्रेडिटला. करंट अकाउंट झालं. परचेस आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करतो. मग ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू परचेसेस. परचेसमधून त्याचे रिटर्न वजा होतात. परचेस जर डेबिटला दिले तर त्याचे रिटर्न क्रेडिटला दिले जातात. मग इथं लगेच चेक करायचं परचेसचे रिटर्न आहे का कुठे प्रॉब्लेममध्ये. इथं प्रॉब्लेममध्ये रिटर्न नाही आहे. मग रिटर्न नाही याचा अर्थ परचेसची अमाऊंट इनरला नका लिहू, डायरेक्ट आउटरला लिहिलं तरी चालेल. किती? 1,00,000. परचेस क्रेडिटला आउटर कॉलमला 1,00,000 कारण रिटर्न दिले नाही, रिटर्न दिले तर वजा करतो आपण. परचेस नंतर सेल्स. परचेस डेबिटला लिहितात तर सेल्स कुठे लिहितात? क्रेडिटला. मग ट्रेडिंग अकाउंटचे क्रेडिटला बाय सेल्स. आता परचेस डेबिटला असतो, सेल्स बघा क्रेडिटला आहे. सेल्स क्रेडिटला तर त्याचे रिटर्न डेबिटला. मग डेबिटला चेक करायचं परचेस रिटर्न वगैरे कुठे सेल्स रिटर्न दिसतंय का? नाही दिसत. मग सेल्स पण डायरेक्ट आउटरला लिहा 2,08,000. 2,08,000. सेल्स परचेस डेबिटला सेल्स क्रेडिटला. रिटर्न दिले नाही म्हणून डायरेक्ट आउटरला लिहिलं आपण. सन्ड्री डेटर्स आणि सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री डेटर्स असेट आहे
सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटी आहे. मग असेट आणि लायबिलिटीला रेकॉर्ड करा. असेटची सुरुवात फिक्स असेटने होते, मग फिक्स असेटला जागा सोडा 4-5 लाईन आणि लिहा सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्सवर आपण बॅड डेट्स RDDची ॲडजस्टमेंट सोडवतो म्हणून इनरला लिहा 1,73,500. आता सन्ड्री क्रेडिटर्स याच्या खाली 2-3 लाईन सोडा, जागा आपल्याला कमी लागणार कारण फक्त बॅड डेट्स आहे, न्यू RDD रे दिली. तर सन्ड्री क्रेडिटर्स डेटर्सला असेट आहे, क्रेडिटर्स लायबिलिटी आहे, मग लायबिलिटीला रेकॉर्ड करा सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्स. मग सन्ड्री क्रेडिटर्स किती बघा तिथं विद्यार्थी मित्रांनो, सन्ड्री क्रेडिटर्स दिलेले आहे 41,800. डायरेक्ट आउटरला त्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही, 41,800. सन्ड्री क्रेडिटर्स नंतर बिल्स रिसिवेबल आणि बिल्स पेबल सोबत बघायचं. बिल्स रिसिवेबल असेट आहे, बिल्स पेबल लायबिलिटी आहे. मग बिल्स रिसिवेबल असेटला लिहा बिल्स रिसिवेबल. डायरेक्ट आउटरला सॉरी आपण डेटर्सच्या खाली जागा सोडायची होती. बिल्स रिसिवेबल डेटर्स खाली 2-3 लाईन सोडा आणि मग लिहा बिल्स रिसिवेबल. मग बिल्स रिसिवेबलवर असेट ॲडजस्टमेंट नाही, डायरेक्ट आउटरला लिहा 47,000. 47,000. बिल्स पेबल लायबिलिटी आहे, लायबिलिटीला लिहा बिल्स पेबल. बिल्स पेबल. बिल्स पेबल किती 21,000. त्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही, एकच इफेक्ट डायरेक्ट आउटरला 21,000. बिल्स पेबल नंतर कमिशन. मी तुम्हाला शिकवलं होतं डिस्काउंट, इंटरेस्ट आणि कमिशन हे कोणत्या अकाउंटला लिहितात, फक्त हे खर्च आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. डेबिटला आले तर डेबिटला, क्रेडिटला आले तर क्रेडिटला. मग इथं कमिशन कुठं आलं, डेबिटला आलं, मग डेबिटला लिहा टू कमिशन, एक लाईन सोडून टू कमिशन. आता कमिशनची जी ॲडजस्टमेंट आहे ते पार्टनरची ॲडजस्टमेंट आहे. पार्टनरला सॅलरी आणि पार्टनरला कमिशन दिलं तर ते सेपरेट सोडवतात. ट्रायल बॅलन्सच्या सॅलरी आणि कमिशनवर सोडवायचं नाही. मग हे कमिशन डायरेक्ट आउटरला लिहा 2,800. 2,800 एकच इफेक्ट, ॲडजस्टमेंट नाही त्याच्यावर. वेजेस. वेजेस खर्च आहे परंतु तो डायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये येतो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू वेजेस. टू वेजेस किती, वेजेस दिलेले आहे 1,760. ॲडजस्टमेंट आहे का, तर वेजेसवर ॲडजस्टमेंट नाही, 1,760 डायरेक्ट आउटरला. वेजेस नंतर विद्यार्थी मित्रांनो सॅलरी. सॅलरी खर्च आहे परंतु तो इनडायरेक्टमध्ये येतो म्हणजे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, मग टू सॅलरीज. सॅलरीवर पण ॲडजस्टमेंट नाही, मग सॅलरी पण डायरेक्ट आउटरला लिहा 3,000. ॲडजस्टमेंट नसेल तर एकच इफेक्ट करायचा. फर्निचर. फर्निचर आपली असेट आहे, मग असेटला लिहा फर्निचर आपली फिक्स असेट आहे, वरती आपण जागा सोडली, मग इथं लिहा फर्निचर. फर्निचर. फर्निचरवर ॲडजस्टमेंट नाही, मग फर्निचर डायरेक्ट आउटरला लिहा 25,000. ॲडजस्टमेंट नाही 25,000. फर्निचर नंतर काय विद्यार्थी मित्रांनो बघा तिथं ट्रायल बॅलन्स चालू आहे आपला. फर्निचर नंतर प्लांट अँड मशिनरी असेट आहे, फिक्स असेटमध्ये लिहा, वरती जागा सोडली प्लांट अँड मशिनरी आणि याच्यावर ॲडजस्टमेंट आहे, इनरला लिहा. ॲडजस्टमेंट असेल तर आउटरला आपण लिहिणार नाही, आपण ॲडजस्टमेंट सोडवणार म्हणून इनरला लिहा प्लांट अँड मशिनरी 63,000. ॲडजस्टमेंट आपल्याला माहिती आहे डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट विचारली 5%. डेप्रिसिएशनचे 2 इफेक्ट. पहिला इफेक्ट लेस 5% डेप्रिसिएशन. मग 5% डेप्रिसिएशन, एक 0 कट करा 6,300. 6,300 म्हणजे 10%, मग 10चे निम्मे 5%, 6,300चे निम्मे करा 3,150. 3,150. मग 5% किती आले, पहिले 10% काढायचे 6,300, त्याचे निम्मे 5%, मग 3,150. मग 63,000मधून 3,000 गेले 60, 60मधून 150 गेले 59,850. मग लिहा 59,850. तुम्हाला बेरीज वजाबाकी चांगल्या प्रकारे करता आली पाहिजे कारण तुम्हाला कॅल्क्युलेटर अलाउड नाही. पहिला इफेक्ट डेप्रिसिएशन लेस केला, दुसऱ्यांदा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, मग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहा टू डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी. शॉर्टमध्ये प्लांट अँड मशिनरी किती डेप्रिसिएशन होतं 3,150. मग डायरेक्ट आउटरला लिहा 3,150. जेवढं डेप्रिसिएशन काढलं ती अमाऊंट लिहायची.
फर्निचर प्लांट अँड मशिनरी झाली, RDD मी तुम्हाला शिकवलं. ट्रायल बॅलन्समध्ये दिलेले बॅड डेट्स आणि ट्रायल बॅलन्समध्ये दिलेली RDD हे ओल्ड बॅड डेट्स ओल्ड RDD असतात. त्याचा एकच इफेक्ट करायचा, ट्रायल बॅलन्सचे बॅड डेट्स डेबिटमधले डेबिटला लिहायचे आणि क्रेडिटला दिलेली RDD लेस करायची. ही RDD क्रेडिटमध्ये बघा 1000 ती आपण सगळ्यात शेवटी लेस करतो, मग ती तशीच राहू द्या. इन्व्हेस्टमेंट आपली असेट आहे, मग असेटला रेकॉर्ड करा इन्व्हेस्टमेंट. इथं जागा आहे तर इथंच लिहूया आपण इन्व्हेस्टमेंट किती बघा, इन्व्हेस्टमेंट आहे 10,500 डायरेक्ट आउटरला, त्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही. इन्व्हेस्टमेंट नंतर लोन्स ॲडव्हान्सेस गिवन. आता बरेच विद्यार्थी चुकतात, सर लोन शब्द बघतात आणि लगेच लायबिलिटीला लिहितात. मी म्हणून तुम्हाला नियम शिकवला होता की डेबिटमध्ये आले लोन शब्द जर डेबिटमध्ये आला तर तो तुमचा असेट आहे आणि क्रेडिटमध्ये आला तर ते लायबिलिटी आहे. लोन लक्षात घ्या. मग इथं लोन कुठे आले बघा बरं, डेबिटमध्ये आले ना, मग डेबिटमध्ये आले तर ते लोन काय होतील, आपले असेट होतील, कारण ते डेबिटमध्ये आले. मग लक्षात घ्या, ज्या वेळेस लोन डेबिटमध्ये येतील, लोन आणि ॲडव्हान्सेस हे शब्द, मग लोन आणि ॲडव्हान्सेस डेबिटमध्ये आले तर असेटला रेकॉर्ड करा, लोन आणि ॲडव्हान्सेस क्रेडिटमध्ये आले तर लायबिलिटीला रेकॉर्ड करा. आता ते डेबिटला आले म्हणजे असेटला रेकॉर्ड करावं लागेल. मग असेटला या आणि इथे लिहा लोन्स अँड ॲडव्हान्सेस. म्हणून घाई करायची नाही, व्यवस्थित बॅलन्स बघायचे, ते नियम मी तुम्हाला शिकवलेले आहे. लोन्स अँड ॲडव्हान्सेस, लोन असून सुद्धा आपण असेटला लिहितो, कारण हा लोन आपण दिलेला आहे, घेतलेला नाही, म्हणून असेट आहे ते. लोन्स अँड ॲडव्हान्सेस गिवन 35,240, आउटरला लिहा 35,240. लोन आपण दिला म्हणून तो आपली असेट आहे. इन्शुरन्स खर्च आहे, मग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू इन्शुरन्स. आता इन्शुरन्सवर ॲडजस्टमेंट आहे, मग इन्शुरन्सची अमाऊंट इनरला लिहा 2,500. इन्शुरन्सची अमाऊंट इनरला लिहा कारण त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. मग ॲडजस्टमेंट बघा, शेवटची ॲडजस्टमेंट प्रीपेड म्हणजे काय, तर प्रीपेडचा आउटस्टँडिंग आपण ॲड करतो. प्रीपेड पहिल्यांदा लेस करतात आणि दुसऱ्यांदा असेटला लिहितात. मग दोन इफेक्ट, पहिला इफेक्ट ज्या वेळेस प्रीपेड सांगितलं जाईल त्यावेळेस प्रीपेड काय करायचं, ज्याच्यावर सांगितलं त्याच्यातून लेस करायचं. मग प्रीपेड किती 500, मग 500 वजा करा, आउटरला अमाऊंट किती येणार 2,000. आता दुसरा इफेक्ट, प्रीपेड लेस करतात कारण ते अगोदरच पेड केले ॲडव्हान्समध्ये, मग प्रीपेड लेस केले, दुसऱ्यांदा असेटला रेकॉर्ड करा. मग असेटला लिहा प्रीपेड इन्शुरन्स आणि जेवढी ॲडजस्टमेंट असते, जेवढी अमाऊंट असते तेवढंच लिहायचं. 500 रुपये प्रीपेड इन्शुरन्स आहे डायरेक्ट आउटरला, संपलं. इन्शुरन्स नंतर बॅड डेट्स मी तुम्हाला शिकवलं होतं, RDD आणि बॅड डेट्स ट्रायल बॅलन्सचे ओल्ड बॅड डेट्स ओल्ड RDD एकदाच लिहायचे. बॅड डेट्स डेबिटला लिहायचे, RDD वजा करायची. मग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहा टू बॅड डेट्स. जागा आपण थोडी ॲडजस्ट करूया, कारण आपल्याला जागा लागणारच आहे. मग टू बॅड डेट्स डेबिटला लिहा. ट्रायल बॅलन्सला डेबिटमध्ये आलेले बॅड डेट्स डेबिटला लिहायचे, हे ओल्ड बॅड डेट्स असतात. टू बॅड डेट्स, वाटलंच तर याला कंसामध्ये लिहून ठेवा ओल्ड. हे कोणते बॅड डेट्स आहे, ओल्ड, एकदाच रेकॉर्ड करायचे. इनरला किती 500, इनरला लिहा 500. अच्छा, याच्या खाली 2-3-4 लाईन सोडा, याच्यातून आपण ॲडजस्टमेंटचे RDD बॅड डेट्स ॲड करतो आणि नंतर ओल्ड RDD लेस करतो. 3-4 लाईन सोडा. बॅड डेट्स नंतर 12% गव्हर्नमेंट बॉन्ड्स. गव्हर्नमेंट बॉन्ड काय आहे लक्षात घ्या, तर डेबिटमध्ये दिलं ना, तर डेबिटचा नियम वापरा. जर समजलं नाही तर डेबिटचा नियम काय, एक्सपेन्सेस किंवा असेट. मग ते एक्सपेन्सेस असेल किंवा असेट असेल तर गव्हर्नमेंट बॉन्ड आपली असेट आहे. गव्हर्नमेंट बॉन्ड, गव्हर्नमेंट सिक्युरिटी हे इन्व्हेस्टमेंटचे टाईप आहे, आपण तिथं पैसे गुंतवतो, ती आपली असेट आहे. मग गव्हर्नमेंट बॉन्ड असेटला लिहिलं पाहिजे. मग चला असेटला लिहूया. असेटला आपल्याला जागा आपण ॲडजस्ट करूया. मग गव्हर्नमेंट बॉन्ड इथे लिहा, किती टक्के दिले असेटला लिहा 12% गव्हर्नमेंट बॉन्ड्स. 12% गव्हर्नमेंट बॉन्ड. आता जर हे टक्के दिले नसते, मी तुम्हाला शिकवलं आहे ट्रायल बॅलन्समध्ये पर्सेंटेज, मंथ, इयर किंवा डेट हे आले तर ती ॲडजस्टमेंट आहे, दोन इफेक्ट करा. ही ॲडजस्टमेंट झाली. जर फक्त गव्हर्नमेंट बॉन्ड असतं ना, डायरेक्ट आउटरला लिहिलं असतं, पण ती ॲडजस्टमेंट नाही, परंतु ती आता ॲडजस्टमेंट झाली कारण टक्के पर्सेंटेज आलं. मग 15,000 इनरला लिहा. आता असेटवर जे पर्सेंटेज असतात ते इंटरेस्ट असतात.
एखाद्या असेटवर जे पर्सेंटेज दिले जातात ते पर्सेंटेज म्हणजे काय, इंटरेस्ट, व्याज. म्हणजे आपण इथं पैसे गुंतवले आणि त्याच्यावर आपल्याला किती व्याज मिळणार आहे, 12% मिळणार आहे. म्हणून एक लक्षात घ्या, ज्या ज्या वेळेस तुम्ही पर्सेंटेज असेट आणि लायबिलिटीवर काढतात तेव्हा इंटरेस्टची ॲडजस्टमेंट असते, इंटरेस्ट ऑन असेट किंवा इंटरेस्ट ऑन लायबिलिटी. काय करायचं, इंटरेस्टचा पहिला इफेक्ट कुठेही सोडवा, असेटला सोडवा किंवा लायबिलिटीला सोडवा, ॲडच करायचं. पर्सेंटेज सांगितलं, असेटला किंवा लायबिलिटीला ॲड करा, म्हणजे पहिल्यांदा काय करणार, ॲड. मग किती टक्के ॲड करणार, इंटरेस्ट 12% इंटरेस्ट. समजा इकडे सोडवलं असतं तरी ॲड केलं असतं, इकडे असेटला सोडवलं तरी ॲड करा. आता 12%, एक 0 कट करा, 10% 1500, 10% 1500. मग 10% किती आले इथं दाखवतो मी तुम्हाला. 10% किती आले, 1500. आता आपल्याला 12% काढायचे म्हणजे अजून 2%. मग 2 0 कट करा, 2 0 कट केले तर 1%. 1% किती, 150. 150 आणि 150, 2% किती आले, 300. मग यांची टोटल करा, हे टोटल झाले 12%. मग 12% 15 आणि 3 1800 झाले. किती झाले, 1800. या पद्धतीने आता आपण डायरेक्ट 1800 रुपये ॲड केले असते, परंतु इथं डेट दिली. डेट जर दिली नसती तर डायरेक्ट आपण किती ॲड केले असते, 1800. आता डेट दिली तर डेटनुसार ॲड करा. मग बघा इथं काय सांगितलं, गव्हर्नमेंट बॉन्ड परचेस केले 1 जानेवारी 2025ला. कधी परचेस केले, 1 जानेवारीला. म्हणजे 1 जानेवारीपासूनच इंटरेस्ट मिळणार ना, त्याच्या अगोदर मिळणार नाही. मग जानेवारी 25 पासून वर्ष कधी संपतो, मार्च 25. मग जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, किती महिन्याचा इंटरेस्ट काढावं लागेल, 3 महिन्याचं. डेट जर दिली नसती तर डायरेक्ट 1800. हे जे उत्तर आलं ना, हे उत्तर आहे 1 वर्षाचं. हे उत्तर किती वर्षाचं असतं, 1 वर्षाचं. आता तुम्हाला 3च महिन्याचे घ्यायचे. मग 1 वर्षाचे जर 1800 तर 3 महिन्याचे किती, तर 3 महिन्याचा इंटरेस्ट काढायचा आपल्याला, जानेवारी ते मार्च. मग मला सांगा 1 वर्षामध्ये किती महिने असतात, 12 महिने. मग 12 महिन्याचे 1800. मग 1800 भागिले 12 केलं, 1800 भागिले 12 गुणिले 3 असं पण करू शकता तुम्ही. 1800 भागिले 12 गुणिले 3 असं पण करू शकतात. किंवा सोपं सांगतो, 1 वर्षाचे 1800, 12 महिन्याचे 1800, त्याचे निम्मे म्हणजे 6 महिने, 6 महिन्याचे 900, त्याचे निम्मे म्हणजे 3 महिने. मग 900चे निम्मे किती, 900चे निम्मे 450. मग किती आलं, 450. या पद्धतीने तुम्ही इंटरेस्ट काढा. किंवा 1800 भागिले 12 गुणिले 3 केलं तरी हे पण उत्तर किती येईल, 450. तर डायरेक्ट असं सोडवा. हे बघा 12 महिन्याचे किती, 1800. वेगळ्या पेनने सोडूया आपण, म्हणजे तुम्हाला इथं दिसेल. हां, 12 महिन्याचे किती, 1800. 12 महिन्याचे निम्मे 6 महिने, 6 महिन्याचे किती, 900. आपल्याला 6 महिन्याचे पण नको, आपल्याला 3 महिन्याचे. मग 6चे निम्मे 3, 3 महिन्याचे किती, 450. या पद्धतीने तुम्हाला सोडवता आलं पाहिजे. मग इंटरेस्ट किती येतो आहे, 450. एवढाच ॲड करायचा. मग 450 इंटरेस्ट ॲड करायचं, कारण डेट दिली. डेट जर दिली नसती ना तर आपण डायरेक्ट 1800 ॲड केले असते, परंतु आता 3च महिन्याचा घ्या. मग इथं कंसामध्ये लिहा 3 मंथ आणि किती, 450. आउटरला लिहा 15,450. आता ॲडजस्टमेंट आहे, 2 इफेक्ट करावे लागतील. असेटवर इंटरेस्ट ॲड करतात, लायबिलिटीवर पण इंटरेस्ट ॲड करतात. हे मी इरेज करून घेऊ, तुम्हाला समजण्यासाठी दाखवलं मी इंटरेस्ट कसं काढलं. डेट जर दिली तर डेटनुसार 3च महिन्याचं येते, डेट नसती तर 1 वर्षाचं घ्या. आता जो इंटरेस्ट तुम्ही ॲड करणार असेटवर जो इंटरेस्ट मिळतो तो आपला इन्कम आहे. म्हणजे दुसऱ्यांदा कुठे लिहायचं, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. आणि जर लायबिलिटीला सोडवतात प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, कारण तो खर्च आहे. म्हणजे असेटवर जो इंटरेस्ट तुम्ही काढणार तो दुसऱ्यांदा इन्कम म्हणून कुठे रेकॉर्ड करायचं, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. आणि लायबिलिटीवर सोडवलं तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. आता असेटवर सोडवताय तो आपला इन्कम आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. मग प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला या 1-2 लाईन सोडा. बाय इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड्स. 3 महिन्याचंच काढलं आपण. गव्हर्नमेंट बॉन्ड्स किती आलं होतं, डायरेक्ट आउटरला 450. संपलं. आता समजा इंटरेस्ट लायबिलिटीवर असतं तर इथं पण ॲड आणि दुसऱ्यांदा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. असेटवर आहे तर तिकडे असेटमध्ये ॲड आणि दुसऱ्यांदा क्रेडिटला. संपलं. आता आपलं पूर्ण ट्रायल बॅलन्स झाला सोडून. आता चेक करा ॲडजस्टमेंट कोणत्या राहिल्या. पहिले स्टॉक क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट आहे. क्लोजिंग स्टॉकचे 2 इफेक्ट तुम्हाला माहिती आहे. पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, दुसऱ्यांदा बॅलन्स शीटच्या असेटला. मग ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहा इकडे बाय क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकच्या 2 अमाऊंट दिल्या तर जी कमी आहे ती घ्या. आता एकच अमाऊंट दिली, मग क्लोजिंग स्टॉकची एकच अमाऊंट घ्या. कोणती,
38,000. मग क्लोजिंग स्टॉक डायरेक्ट आउटरला लिहा 38,000. क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट आउटरला 38,000 आणि जे 38,000 तुम्ही इकडे लिहिले, आपण व्यवस्थित लिहूया. क्लोजिंग स्टॉक 38,000 आणि दुसऱ्यांदा क्लोजिंग स्टॉक ॲडजस्टमेंट आहे म्हणून असेटला रेकॉर्ड करा. मग असेटला लिहा क्लोजिंग स्टॉक किती 38,000. ॲडजस्टमेंट संपली. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, राम इज अलाउड अ सॅलरी. पार्टनरला सॅलरी दिली 6,000. तर हे राम पार्टनरला जेव्हा तुम्ही सॅलरी कमिशन देणार तेव्हा त्या करंट अकाउंटची ॲडजस्टमेंट आहे, म्हणजे कॅपिटलची ॲडजस्टमेंट आहे. काय करतात लक्षात घ्या. जेव्हा जेव्हा तुम्ही पार्टनरला सॅलरी किंवा कमिशन देणार आणि तुमच्याकडे समजा करंट अकाउंट नसेल, इथं करंट अकाउंट पण आपण घेऊया खाली. समजा आपल्याकडे करंट अकाउंट नाही आहे, तर पार्टनरची सॅलरी आणि पार्टनरला दिलेले कमिशन त्यांच्या कॅपिटलमध्ये काय होणार, वाढणार. म्हणजे ते ॲड करायचे. काय करायचे, कॅपिटलमध्ये ॲड. आता आपण कॅपिटल ॲड करणारच नाही, कारण फिक्स कॅपिटल आहे, कॅपिटल फिक्स ठेवणार. म्हणजे इकडे ॲड करत होते ते करंट अकाउंटला लिहा. मग कुठे लिहायचं, तर जे जे तुम्ही ॲड करतात, म्हणून आपला थेरीचा लेक्चर बघा, मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. जे जे कॅपिटलमध्ये ॲड होतात ते करंट अकाउंटच्या क्रेडिटला रेकॉर्ड करतात. जे जे कॅपिटलमधून लेस होतात ते करंट अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करतात. आता कमिशन आणि सॅलरी मुळे पार्टनरचं कॅपिटल वाढणार आहे, म्हणजे ते ॲड होतं. आता आपल्याला ॲड करण्याची गरज नाही, मग करंट अकाउंटला सोडवायचं. तर ज्या ज्या वेळेस सॅलरी आणि कमिशन पार्टनरला देणार तेव्हा करंट अकाउंटलाच रेकॉर्ड करणार आणि करंट अकाउंटच्या कोणत्या साईडला, क्रेडिटला, कारण ते पार्टनरला मिळणार आहे. मग पार्टनरला मिळणार म्हणजे क्रेडिटला लिहा. मग लिहा बाय सॅलरी, बाय सॅलरी. आता सॅलरी कुणाला दिली तुम्ही, रामला दिली. मग फक्त रामच्या कॉलमला लिहा 6,000. कृष्णाला डॅश. आता दोन इफेक्ट करावे लागतील कारण ॲडजस्टमेंट आहे. तर ज्या ज्या वेळेस सॅलरी आणि कमिशन तुम्ही पार्टनरला देणार करंट अकाउंटच्या क्रेडिटला रेकॉर्ड करणार, कारण करंट अकाउंट ते पार्टनरला मिळणार आहे. आता पहिला इफेक्ट जर क्रेडिटला झाला तर दुसरा इफेक्ट डेबिटलाच होणार. मग कोणत्या अकाउंटच्या डेबिटला, तर सॅलरी आणि कमिशन क्रेडिटला करंट अकाउंटच्या, आणि तो खर्च आहे आपला फर्मचा म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. मग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहा 2. इथं बॅड डेट्सच्या खाली 2-3 लाईन सोडायचे आपल्याला. 2-3 लाईन सोडून लिहा 2 राम्स सॅलरी. किती सॅलरी दिली, 6,000. संपली ॲडजस्टमेंट. मग सॅलरी आणि कमिशनची ॲडजस्टमेंट कशी सोडवायची, सॅलरी टू पार्टनर, कमिशन टू पार्टनर. करंट अकाउंट नसेल, करंट अकाउंट जर नसेल तर कॅपिटलमध्ये ॲड करा, आणि करंट अकाउंट जर असेल तर करंट अकाउंटला रेकॉर्ड करा. आता करंट अकाउंटला रेकॉर्ड करायचं, मग कसं, सॅलरी आणि कमिशन पार्टनरला दिले म्हणजे ते पार्टनरला मिळाले करंट अकाउंटच्या क्रेडिटला. आता कमिशन पण इथंच लिहिणार आपण, ज्या पार्टनरला मिळालं ते, आणि इकडे क्रेडिटला लिहिलं तर दुसरं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. संपलं. आता कमिशनची ॲडजस्टमेंट सोडवा. कमिशन कुणाला दिलं, कृष्णाला. सॅलरी आणि कमिशन पहिल्यांदा कुठे लिहायचे, करंट अकाउंटच्या क्रेडिटला. मग लिहा बाय कमिशन, बाय कमिशन. आता कमिशन कुणाला मिळालं, कृष्णाला मिळालं ना, म्हणून रामला डॅश करा, कृष्णाला. आता कृष्णाला कमिशन किती मिळालं, अमाऊंट नाही दिली. काय सांगितलं, 3% ऑन सेल. नेट सेल, नेट सेल म्हणजे काय रे, तर नेट सेल म्हणजे रिटर्न वजा केल्यानंतर आलेले सेल. आता इथं रिटर्न नाहीच आहे, मग आपले नेट सेल म्हणजे किती, 2,08,000. समजा रिटर्न वजा करून जे आउटरला उत्तर येतं ना त्या आउटरवर काढायचे. मग 2,08,000वर 3% काढायचे सेलवर. मग 3% म्हणजे 2 झिरो कट करा, 2 झिरो कट म्हणजे 2,080. 2,080 2,08,000 मधून 2,08,000 मधून 2 झिरो कट केले तर किती राहतात, 2,080. हे आपला 1% आहे, आपल्याला 3% पाहिजे. मग 2,080 गुणिले 3 करा, 6,240. मग कुणाला मिळणार ते, हे आपण इरेज करू. मग कुणाला मिळणार ते, कृष्णाला मिळणार. मग कृष्णाच्या कॉलममध्ये लिहा, इथं कृष्णाच्या कॉलममध्ये 6,240 एवढं कमिशन कृष्णाला मिळणार. आता इकडे जर क्रेडिटला आलं तर सॅलरी आणि पार्टनरला दिलेली सॅलरी, पार्टनरला दिलेलं कमिशन आपल्या पार्टनरशिप फर्मचा खर्च आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या कुठे जाणार, इकडे जर क्रेडिट तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. मग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहा 2 कमिशन टू कृष्णा, कमिशन टू कृष्णा. आणि कृष्णाला किती कमिशन दिलं, 6,240.
40 संपली ॲडजस्टमेंट. मग सॅलरी टू पार्टनर कमिशन टू पार्टनर कसं सोडवलं? सॅलरी टू पार्टनर कमिशन टू पार्टनर जर करंट अकाउंट असेल तर करंट अकाउंटच्या क्रेडिटला आणि दुसऱ्यांदा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. संपलं. आता इंटरेस्ट ऑन पार्टनर कॅपिटल, पार्टनरच्या कॅपिटलवर इंटरेस्ट हा सुद्धा पार्टनरलाच मिळणार. मग जे पार्टनरला मिळतं ते पार्टनरच्या करंट अकाउंटच्या क्रेडिटला. मग इंटरेस्ट ऑन कॅपिटल जेव्हा विचारलं जाईल आणि तुमच्याकडे करंट अकाउंट असेल तर करंट अकाउंटच्या क्रेडिटला आणि करंट अकाउंट नसेल तर इंटरेस्ट ऑन कॅपिटल नेहमी कॅपिटलमध्ये ॲड करतात. कॅपिटलमध्ये काय करतात? ॲड. आता करंट अकाउंट आहे तर करंट अकाउंटला करा, कॅपिटलला करायचं नाही. मग कॅपिटलऐवजी कुठे इफेक्ट होणार? करंट अकाउंट. तर पार्टनरला जे देणार तुम्ही सॅलरी कमिशन इंटरेस्ट सगळं कुठे लिहिणार? क्रेडिटला. मग इथे लिहा बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आता इंटरेस्ट तुम्हाला काढावं लागेल कशावर? कॅपिटलवर. किती टक्के सांगितलं? 5%. मग इंटरेस्ट ऑन कॅपिटल कंसामध्ये लिहा 5%. कंसामध्ये लिहा 5%. आता कॅपिटलवर काढायचं ना. मग रामचं कॅपिटल किती? 1,60,000 त्याच्यावर 5%. कृष्णाच्या कॅपिटलवर मग 1,60,000चे एक झिरो कट करा 16,000 10%, त्याचे निम्मे 5% 8,000. मग रामचा कॅपिटल किती? इंटरेस्ट किती आला? 8,000. आता कृष्णाचं काढा, कृष्णाचा एक झिरो कट करा 8,000 8,000 10%, 10 नाही आपल्याला 5 पाहिजे मग निम्मे 4,000. संपलं. म्हणजे इंटरेस्ट ऑन कॅपिटल कमिशन सॅलरी जेवढं पार्टनरला देणार ते करंट अकाउंटच्या क्रेडिटला रेकॉर्ड करायचं. झालं. आता दुसरा रिपीट. मग पार्टनरला तुम्ही इंटरेस्ट देणार तो पण तुमचा खर्च आहे. मग कमिशन सॅलरी इंटरेस्ट इकडे क्रेडिटला, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. मग चला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला म्हणजे सेम ॲडजस्टमेंट सोडवायची आहे. मग आपण जागा ॲडजस्ट करू. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहा टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल. टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल. पहिला पार्टनर राम आणि दुसरा कोण? कृष्णा. मग किती काढला इंटरेस्ट? रामला 8,000 कृष्णाला 4,000. मग डायरेक्ट इनरला लिहा किंवा आउटरला लिहा 8,000 4,000 दोघांचे मिळून किती झाले? 12,000 आपण यांना इंटरेस्ट देणार. मग समजलं इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल जर आलं करंट अकाउंटच्या क्रेडिटला, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. सॅलरी कमिशन पार्टनर आलं करंट अकाउंटच्या क्रेडिटला, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. संपलं. आणि जर करंट अकाउंट नसेल तर हे जेवढे क्रेडिटला लिहिले ना ते कॅपिटलमध्ये ॲड होणार. लक्षात ठेवा. आता कॅपिटलऐवजी करंट अकाउंट लिहिलं. संपलं. ही पण ॲडजस्टमेंट झाली. डेप्रिसिएशनची झाली. शेवटची ॲडजस्टमेंट बॅड डेट्स. 3,000 आपल्या कस्टमरकडून आपल्याला रिकवर होणार नाही म्हणजे बुडले. मग बुडाले म्हणजे बॅड डेट्स. मग बॅड डेट्सची ॲडजस्टमेंट कशावर सोडवतात? डेटर्सवर. ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले बॅड डेट्स, ॲडजस्टमेंटमध्ये दिलेली आरडीडी, डेटर्समधून काय करतात? लेस. मग फक्त बॅड डेट्स आहे डेटर्समधून लेस करा. लेस त्याला म्हणतात न्यू बॅड डेट्स. न्यू बॅड डेट्स. मग किती बुडाले? 3,000. आता हे वजा करून इनरला लिहून आपण आरडीडी पण काढतो पण आरडीडी नाही दिली पण डायरेक्ट आउटरला लिहा. 1,73,000 मधून 3,000 गेले म्हणजे 1,70,000 आणि ते 500 म्हणजे 1,70,500. आता दोन इफेक्ट करावे लागतील. मग ॲडजस्टमेंटचे बॅड डेट्स ॲडजस्टमेंटचे आरडीडी इथं लेस करतो, दुसऱ्यांदा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ॲड करतो. मग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला इथं जी जागा सोडली तिथं लिहा ॲड न्यू बॅड डेट्स. डेटर्समध्ये लेस करायचे आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ॲड करायचे. बस संपलं. किती? 3,000 ॲड केले. ॲड करून किती आले आता? 3,500. सर इनरला का बरं लिहिलं? आता इनरला टोटल याच्यासाठी लिहिली कारण प्रॉब्लेममध्ये आरडीडी दिलेली आहे आणि ट्रायल बॅलन्समध्ये दिलेली आरडीडी ही ओल्ड आरडीडी आहे ती एकदाच रेकॉर्ड करायची. ॲडजस्टमेंट संपल्यानंतर शेवटी लेस करायची. मग ॲडजस्टमेंट संपली शेवटी लेस करा. लेस ओल्ड आरडीडी किती? 1,000. मग 3,500 वजा 1,000 म्हणजे किती आले? 2,500. संपलं. आणि ही ओल्ड आरडीडी एकदाच वजा करायची, दुसऱ्यांदा रेकॉर्ड करायची नाही. ती काय ॲडजस्टमेंट नाही. संपले. ॲडजस्टमेंट पण संपल्या, ट्रायल बॅलन्स पण संपलं, सगळं संपलं. करून टाका क्लोज. आता क्लोज करण्याची पद्धत आपली सेम. पहिले ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचं, त्याचा डिफरन्स प्रॉफिट अँड लॉसला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करायचं. प्रॉफिट अँड लॉसचा फरक आतापर्यंत आपण कॅपिटलमध्ये ॲड लेस करत होतो, आता कॅपिटल नाही, कॅपिटल फिक्स आहे. मग यांचा प्रॉफिट अँड लॉसचा फरक करंट अकाउंटला आणि करंट अकाउंटचा फरक बॅलन्स शीटला. ही टेक्निक आहे. तर चला अगोदर ट्रेडिंग अकाउंट क्लोज करू. मग ट्रेडिंग अकाउंटची कोणती साईड जास्त आहे? तर क्रेडिटच जास्त आहे. मग क्रेडिटला क्लोज करा. 2,8 आणि 38 2,46,000.
मग क्रेडिटला लिहा 2,46,000, डेबिटला लिहा 2,46,000. आता 2,46,000 मधून एवढे अमाऊंट वजा करा, 1,36,000 आणि ते 1,700 म्हणजे 37,760, 1,37,760 वजा करा, शिल्लक किती राहतात? 1,08,240 वजा करा व्यवस्थित, 1,08,240 एवढे वजा शिल्लक राहतात. याला म्हणायचं क्रेडिट जास्त म्हणजे डेबिटला डिफरन्स आलं, याला म्हणायचं टू ग्रॉस प्रॉफिट. आता ग्रॉस प्रॉफिट डायरेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर, डेबिटवरून कुठे? क्रेडिटला. मग क्रेडिटला लिहा बाय ग्रॉस प्रॉफिट. किती? 1,08,240. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करा, जागा ॲडजस्ट करू आपण. चला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करूया. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची कोणती साईड जास्त आहे बघा, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिटच जास्त असणार, 1,08,240 आणि 450 म्हणजे 690, म्हणजे 1,08,690. मग लिहा प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला 1,08,690, क्रेडिट जास्त आहे. क्रेडिट जास्त म्हणजे डिफरन्स कुठे येणार? डेबिटला. 1,08,690 म्हणजे डेबिटची अमाऊंट वजा करा आउटरच्या सगळ्या, 1,08,690 मधून एवढे अमाऊंट वजा करा. किती डिफरन्स येतं बघा, तर डिफरन्स येईल विद्यार्थी मित्रांनो 71,000. किती डिफरन्स येईल? 71,000. इकडे ट्रेडिंग अकाउंटला ग्रॉस प्रॉफिट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला कोणता? नेट प्रॉफिट. याला नाव द्या टू नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट आणि नेट प्रॉफिट अगोदर नेट प्रॉफिट येऊ द्या, नेट लॉस येऊ द्या, तो पार्टनरला डिस्ट्रीब्यूट करायचा. 2 पार्टनर राम कृष्णा, आणि आपण स्टार्टिंगलाच अंडरलाईन केलं होतं त्यांचा रेशो इक्वल आहे. इक्वल म्हणजे 1 आणि 1. मग 1 आणि 1 2, 71,000 भागिले 2 करा. मग 71,000 भागिले 2 जर केलं तर उत्तर येतं 35,500. किती येतं? 35,500. मग रामला द्या 35,500, दोघांना सेम वाटायचे, आणि याला पण द्या 35,500. हे आपण इरेज करूया. आता आपण काय करत होतो, फ्लक्च्युएटिंग कॅपिटलमध्ये हा नेट प्रॉफिट कॅपिटलमध्ये ॲड करत होतो. आता कॅपिटलमध्ये ॲडलेस नाही करायचं, करंट अकाउंट. मग कुठे ट्रान्सफर करायचं? इकडे जर डेबिटला आलं तर ट्रान्सफर होताना करंट अकाउंटच्या कुठे जाणार? क्रेडिटला. मग करंट अकाउंटच्या क्रेडिटला बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फरक कंसामध्ये नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट मग किती आहे? दोघांचा सेम 35,500 35,500. मग लिहा रामला 35,500, कृष्णाला पण 35,500. आता नेट प्रॉफिट आणि नेट लॉस इकडे ट्रान्सफर झालं, करंट अकाउंट आता क्लोज करा. मग करंट अकाउंटच्या सगळ्या क्रेडिटलाच जास्त अमाऊंट दिसतात म्हणजे क्रेडिटला क्लोज होईल. मग एक एक पार्टनर क्लोज करायचा. अगोदर आपण रामला क्लोज करू. मग रामची टोटल करा, 35 आणि 8 43, 43 आणि 6 49 आणि 8 57, 57,500. किती आलं? 57,500. मग लिहा राम 57,500. 30 टोटल रामच्या डेबिटला लिहा 57,500. आता रामचा डिफरन्स डेबिटला काहीच नाही आहे, मग डिफरन्स तेवढंच 57,500. आता कृष्णा, मग कृष्णाची पण क्रेडिट जास्त आहे, 35 आणि 6 आणि 4 10, 35 आणि 10 45, 45,740. मग किती आलं? 45,740. आता 45,740 डेबिटला लिहा 45,740. याच्यातून हे 4,000 वजा करा, मग 45 मधून 4 गेले 41,740. मग किती आलं? 41,740. दोन्ही पार्टनरचा डिफरन्स कोणत्या साईडला आला? डेबिटला. याला नाव द्या टू बॅलन्स कॅरीड डाऊन. दोन्ही पार्टनरचा डेबिटला आला. आता करंट अकाउंटचा फरक बॅलन्स शीटला कुठे ट्रान्सफर करायचं लक्ष द्या. हे आपण जागा ॲडजस्ट करू. पहिले मी दाखवतो, नंतर आपण वरती घेऊ. करंट अकाउंटचा डिफरन्स जर डेबिटला आला तर डेबिटला आलेला डिफरन्स डायरेक्ट लायबिलिटीला ट्रान्सफर करा. कुठे ट्रान्सफर करणार? लायबिलिटीला. करंट अकाउंटचा डिफरन्स इकडे पण येऊ शकतो, क्रेडिटला. क्रेडिटला डिफरन्स आला तर असेटला ट्रान्सफर करा. आता इकडे दोघांचा डेबिटला आला तर लायबिलिटीला लिहा करंट अकाउंट. समजा एकाचा डेबिटला एकाचा क्रेडिटला डिफरन्स येऊ शकतो, मग ज्याचा डेबिटला आला तो लायबिलिटीला लिहा, ज्याचा क्रेडिटला आला तो असेटला लिहा. दोघांचा क्रेडिटला डिफरन्स आला तर दोघांचा असेटला लिहा. समजलं? म्हणजे करंट अकाउंट क्लोज केल्यानंतर करंट अकाउंटचा जो फरक येतो तो डेबिटला आला
तर लायबिलिटीला रेकॉर्ड करायचं. करंट अकाउंटचा फरक क्रेडिटला आला, असेटला रेकॉर्ड करायचं. आता दोघांचं डेबिटला आलं, दोघांचं लायबिलिटीला रेकॉर्ड करा. म्हणजे तर लायबिलिटीला लिहा करंट अकाउंट. करंट अकाउंट दोघांचं डेबिटला फरक आलाय. मग पहिला राम आणि दुसरा कोण? कृष्णा. मग डायरेक्ट आउटरला लिहा. रामचा किती? 57,500 आणि कृष्णाचं किती? 41,740. करंट अकाउंटचा फरक कुठे ट्रान्सफर करायचं समजलं? परत एकदा सांगतो. डेबिटला दोघांचा फरक आला, डायरेक्ट लायबिलिटीला रेकॉर्ड करा. दोघांचा फरक क्रेडिटला आला, असेटला रेकॉर्ड करा. एकाचं डेबिट एकाचं क्रेडिट, तर एकाचं ज्याचं डेबिटला आलं त्याचं लायबिलिटीला, ज्याचं क्रेडिटला डिफरन्स आला त्याचं असेटला. आता संपलं. करंट अकाउंटचा फरक बॅलन्स शीटला ट्रान्सफर झाल्यानंतर बॅलन्स शीट तुमची टॅली झाली पाहिजे. मग बॅलन्स शीट आपण इथं क्लोज करूया. मग बॅलन्स शीट विद्यार्थी मित्रांनो क्लोज करा आणि तुमची बॅलन्स शीटची अमाऊंट टॅली झाली पाहिजे. करंट अकाउंट ट्रान्सफर केल्यानंतर 4,02,040. 4,02,040. बघा बॅलन्स शीटची टोटल किती आली? 4,02,040 म्हणजे 4,02,040. टोटल 4,02,040. एवढ्या अमाऊंटला तुमचं बॅलन्स शीट टॅली होते. 4,02,040. या पद्धतीने आपण बॅलन्स शीट ट्रान्सफर केलं. क्लोज करण्याची पद्धत, ट्रेडिंग क्लोज करा. ट्रेडिंगचा फरक प्रॉफिट अँड लॉसला, प्रॉफिट अँड लॉसचा फरक बॅलन्स शीटला नाही, तर प्रॉफिट अँड लॉसचा फरक कुठं? करंट अकाउंटला. करंट अकाउंटचा फरक बॅलन्स शीटला. या पद्धतीने क्लोज करा. आय होप तुम्हाला प्रॉब्लेम समजलेला असेल. करंट अकाउंटच्या मेथडचे अजून प्रॉब्लेमची आपण प्रॅक्टिस करणार आहोत. तुम्ही फक्त आम्हाला कनेक्ट करा आणि अकाउंटची जर्नी एन्जॉय करा. पुढच्या लेक्चरला परत या मेथडचा एक नवीन प्रॉब्लेम आपण शिकूया. थँक्यू.